संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पात्र निराधार लाभार्थी जे आहेत यांना सगळ्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे थोडा लेट का होईना, पाहू शकता 20 तारीख उजाडली, मात्र लेट का होईना लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे. मात्र पाहू शकता दिव्यांग लाभार्थी जे आहेत या योजनेअंतर्गत लाभ घेणारे यांच्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून हा हप्ता 1500 वरून 2500 करण्यात आला होता. आणि त्यामध्ये पाहू शकता ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांना 2500 आले तर काही लाभार्थ्यांना 1500च आले होते. आणि त्याच्यानंतरनं शासनामार्फत असं सांगण्यात आलं होतं की पुढच्या महिन्यामध्ये जे 1000 जे राहिलेले आहेत ते त्यामध्ये मिळतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र ह्या महिन्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने प्रक्रिया जी आहे निराधार बांधवांची झालेली आहे. दिव्यांग बांधव जे आहेत यामध्ये 2500 ज्यांना गेल्या महिन्यामध्ये आले होते त्यांना सुद्धा या महिन्यामध्ये 2500 आलेले आहेत. मात्र जे 1500 गेल्या महिन्यामध्ये ज्यांना मिळाले होते त्यांना पुन्हा एकदा या महिन्यामध्ये 1500 आली आहेत. KYCचे कागदपत्र वेळेवर देऊन सुद्धा पाहू शकता गर्दी करून त्या ठिकाणी कागदपत्र जे आहेत स्वतःच्या खर्च करून त्या पद्धतीने वेळेवर त्यांनी कागदपत्र जमा करून सुद्धा निराधार शाखेमध्ये देऊन सुद्धा त्यांची जी पुढची प्रक्रिया आहे यामध्ये झालेली नाही आहे KYC. तर पाहू शकता या कारणामुळे त्यांना ह्या महिन्यामध्ये आणि त्याचबरोबर अगोदरच्या महिन्यामध्ये जे वाढीव पेन्शन होती, पेन्शन जे मिळणार होती, हप्ता जो मिळणार होता हा मिळालेला नाही आहे. तर आता यामध्ये काय केलं जाऊ शकतं, निराधार बांधव यासाठी काय करू शकतात, याचं नक्की काय कारण आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा याचं कारण म्हणजे सिंपल साधा असं कारण आहे. पाहू शकता KYCची प्रक्रिया आहे निराधार बांधवांची, दिव्यांग बांधवांची ही झालेली नाही आहे. बाकीचे निराधार बांधव आहेत यामध्ये विधवा महिला असतील, त्याचबरोबर वृद्धापकाळ असेल तर यामध्ये जी लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी 1500 आहे. आणि त्याच पद्धतीने जी 1500 आहे बाकी लाभार्थ्यांसाठी तशाच पद्धतीने ही पेन्शन दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुद्धा जमा झाली. आता महत्त्वाचा मुद्दा, ही जी थकीत आहे ऑक्टोबर महिना असेल किंवा नोव्हेंबर महिना असेल, ही थकीत पेन्शन जी आहे राहिलेली 1000 ही पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळू शकते का? तर याचं उत्तर पाहू शकता नाही असं स्पष्ट शब्दात सांगू शकतो. कारण पाहू शकता गेल्या महिन्यामध्ये असंच सांगण्यात आलं होतं की 1000चे आहे पुढच्या महिन्यामध्ये मिळून जातील, मात्र तरीसुद्धा हे मिळालेले नाही आहेत. आता यामध्ये जर आपण पहिला एक मुद्दा आपण लक्षात घेतला तर पाहू शकता ज्यावेळेला याच्यामध्ये जी 2500 रुपयाची वाढ झाली दिव्यांग बांधवांसाठी त्यावेळेला शासन निर्णय जाहीर झाला. त्याच्या अगोदर जो निधी वितरित करण्यात आला होता हा निधी आणि त्याच्यानंतर पाहू शकता नवीन लाभार्थी जे आहेत या योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी यामध्ये जोडले गेले आहेत. आणि त्या कारणामुळे निधीची कमतरता सुद्धा भासली असेल किंवा भासू शकते. तर या कारणामुळे पाहू शकता जे यामध्ये निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठी 1500-2500 याचा गोंधळ जो घोळ आहे हा सध्या झालेला आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर KYC प्रक्रिया जी आहे या कारणामुळे निराधार बांधवांना 1500 ऐवजी 2500 ऐवजी 1500 त्यांच्या बँक खात्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या जमा झाली आहेत. आता ते दिव्यांग बांधव जे आहे यांना 1500 मिळालेत ते काय करू शकतात, पुढच्या महिन्यासाठीची जी पेन्शन असेल डिसेंबर महिन्यासाठीची ती 2500 त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळावी यासाठी आत्ताच निराधार शाखेमध्ये जाऊन त्यांची KYC प्रोसेस जी आहे त्यांच्या पोर्टलवर निराधार शाखेच्या पोर्टलवर चेक करू शकतात की KYC पूर्ण झाले, ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे हे डिटेलमध्ये खात्री करून घेणं आवश्यक आहे. जर ॲक्टिव्ह असेल, सगळी प्रोसेस बरोबर असेल, KYCची सगळी माहिती बरोबर असेल, दिव्यांग म्हणून त्याच्यामध्ये नोंद असेल तर तुमचे डिसेंबर महिन्याचे 2500 100% येतील. मात्र या महिन्यामध्ये ज्यांना 1500 आलेत त्यांना 1500च मिळणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये 1000 आणि 1000 प्लस जी आहे राहिलेली पेन्शन जी आहे थकीत ही मात्र नक्कीच मिळणार नाही. याबाबत सुद्धा शासनामार्फत जर काहीतरी अधिकृत जर निर्णय झाला, शासन निर्णय किंवा एखादी पत्रक जर जारी केलं तरच अशा पद्धतीने त्यांचे पुढचे जे आहे पैसे मिळू शकतात, त्यांची पेन्शन जी आहे थकीत पेन्शन हे मिळू शकते. मात्र सध्याच्या आत्ताच्या परिस्थितीनुसार तर पाहू शकता पुढच्या महिन्यासाठी जर तुम्ही KYC केली नाही तर पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त 1500 जो लाभ आहे हा मिळू शकतो. आणि या कारणामुळे ज्या निराधार दिव्यांग बांधव आहेत ज्याने अजूनही KYC केली त्यांनी कागदपत्र दिलेली आहेत मात्र तरीसुद्धा ही KYC अपडेट झालेली नाही आहे तर त्यांनी स्वतः खात्री करून घेणं आवश्यक आहे की त्यांची KYC झालेली आहे, सगळं व्यवस्थित आहे. याची खात्री झाल्यानंतरच तुमच्या डिसेंबर महिन्यासाठी आत्ता जर तुम्हाला 1500 आलेत तर डिसेंबर महिन्यासाठी 100% तुमच्या बँक खात्यामध्ये 2500 जमा होणार आहेत याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ह्या महत्त्वाची जी थोडक्यात अशी अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितली.
अशा पद्धतीने सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या मिळवण्यासाठीच लोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.